महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। देवता गतायु आरोग्य संपत्ति सग संपत्ति में वाचो ततो निब्बान संपत्ति इमिनाते समेज्यतु इचितं विद्धं तुंगं किप्पमेव समेज्यतु चंदोपनस्वता मनोज्योति रसूयताति मना साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। धन्यवाद। सुखी हो। बाबांचा 1944 ला जन्म झाला। बाबा 1965 ला औरंगाबादला आले। 66 ला त्यांनी एक शाळा चालू केली 11 लोकांनी। त्यानंतर 68 ला त्यांना ग्रँड मिळालं आणि त्यावेळेस 68 मध्ये त्यांना पगार होती 70 रुपये। त्या 70 रुपयामध्ये पगार असताना त्यांनी आम्ही दोघं भाऊ असतो त्यावेळेस आमची आई पण सर्व्हिस करायची SB कॉलेजमध्ये। पण आमच्या पालन पोषणसाठी आईला सर्व्हिस सोडावं लावली वडिलांनी। त्यावेळेस आईला 51 रुपये पगार होती। ह्या दोघांनी मिळून जे नागसेनगरमध्ये जे घर आहे आमचं त्या काळामध्ये यांनी 51 रुपयामध्ये घर घेतलेलं आहे। आणि ते घर घेत असताना यांनी आईला ज्यावेळेस 2.5 रुपये मिळाले होते त्या नोकरीचे आणि वडिलांना काही 27 रुपये मिळाले होते। या दोघांनी मिळून ते 2 महिन्याच्या कालखंडामध्ये 51 रुपयामध्ये घर घेतलं आणि आमचं शिक्षण केलं। त्यावेळेस वडिलांनी आमच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागत असेल त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि माझ्यासाठी तर सर्व काही गोष्टीसाठी ते तयार असतात। मी जरी कुठली जरी गोष्ट त्यांना म्हटलं की असं करायचं तर ते माझ्यासाठी कधी पण नाही म्हणत नाही। चाहे त्यांचं रिटायरमेंट असो चाहे कुठली गोष्ट असो ते कधीच नाही म्हणत नाही। आणि त्यांनी जे काय कष्ट केलेले त्या कष्टाचं फळ आता आपण देणं फार आवश्यक आहे। त्यासाठी मी हा मोठा एक प्रोग्राम ठेवला आहे आणि याच्यानंतर येणाऱ्या 85व्या वर्षी पण असाच त्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम करणार आहे अशी मी त्यांना गवाही दिलेली आहे। एवढे मी माझे बोलून 2 शब्द सांगतो।